मंडळी सप्रेम नमस्कार. लिपिड प्रोफाईल म्हणजे काय एका प्रसिद्ध डॉक्टरांनी गोष्टीद्वारे खूप छानरित्या समजावून सांगितलंय. कल्पना करा की आपले शरीर हे एक लहान गाव आहे. या गावातील सर्वात मोठा गुन्हेगार म्हणजे कोलेस्टेरॉल. त्याचे काही साथीदार सुद्धा आहेत. त्याचा मुख्य गुन्हेगार मित्र म्हणजे ट्रायग्लिसराईड. या सगळ्यांचं काम म्हणजे रस्त्यावरून हिंडायचं, गोंधळ घालायचा आणि रस्ते अडवायचे. आपलं हृदय हे या गावाचं मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणतात ना, सगळे रस्ते हृदयाकडेच जातात. जेव्हा हे गुन्हेगार वाढायला लागतात तेव्हा काय होतं याची कल्पना करा. ते हृदयाचं काम थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या शरीररूपी गावात एक पोलीस दल सुद्धा आहे, HDL, गुड कोलेस्ट्रॉल. हे चांगले पोलीस या गुन्हेगारांना पकडून तुरुंगात म्हणजे लिव्हरमध्ये टाकतात. मग मात्र लिव्हर यांना शरीरातून ड्रेनेज सिस्टीमद्वारे बाहेर टाकतं. पण एक वाईट पोलीस दल सुद्धा आहे, LDL, बॅड कोलेस्ट्रॉल, जे सत्तेच्या मागे लागलेलं आहे. LDL हे गुन्हेगार तुरुंगातून बाहेर काढतो आणि त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडतो. जेव्हा चांगले पोलीस HDL कमी होतात तेव्हा मात्र सगळं गाव विस्कळीत होतं. तुम्हाला अशा गावामध्ये नक्कीच राहायला आवडणार नाही. तुम्हाला हे गुन्हेगार कमी करायचे आहेत का? चांगले पोलीस वाढवायचे आहेत का? काय कराल? चालायला लागा. चालत राहा, चालत राहा, चालत राहा. प्रत्येक पावलाने HDL वाढतं आणि कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड आणि LDL कमी होतं. तुमचं शरीररूपी गाव पुन्हा जिवंत होतं. तुमचं हृदय, गावाचं मध्यवर्ती ठिकाण, हे गुन्हेगारांपासून सुरक्षित राहतं. मंडळी, हृदयविकार टळतो. आणि जेव्हा हृदय निरोगी असेल तेव्हा तुम्हीही निरोगी राहाल. चांगलं जीवन जगण्यासाठी काही गोष्टी मात्र टाळाव्या लागतील. आहारामध्ये मीठ, साखर, मैदा, जंक फूड, काही गोष्टी विसराव्या लागतील. आपलं वय, नकारात्मक विचार, त्यातून आलेलं फ्रस्ट्रेशन. आणि बरं मंडळी, व्यसनांपासून मात्र आपल्याला लांब राहायचं आहे बरं का. अच्छा, मग करायचं काय? तर आहारामध्ये गोष्टींचा समावेश करायचा. भाजीपाला, डाळी, शेंगदाणे, कडधान्य आणि फळं. 4 महत्त्वाच्या गोष्टी मात्र खूप जपायच्या. आपलं कुटुंब, आपले मित्र, स्वच्छ आणि स्वागतार्ह घर आणि सकारात्मक विचार. काही गोष्टी मात्र जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारायच्या. भरपूर पाणी प्यायचं, क्षमतेनुसार नियमित व्यायाम करायचा. तुम्हाला जर ऑलरेडी ब्लड प्रेशर, डायबेटीस यांसारखे आजार असतील तर नियमित औषधं घ्यायची. एकूण काय, स्वतःवर प्रेम करायचं आणि उज्ज्वल उद्याची आशा ठेवायची. धन्यवाद.